रोजी यवत शहरामध्ये यवत गावामध्ये निळकंठेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्याच्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यातील आरोपी अमित पापा सय्यद याला काल दिनांक 30 जुलै रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेला आहे। गुन्हा घडल्यापासून 27 तारखेपासून ते काल 30 तारखेपर्यंत 3 दिवस हा त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ऊसाच्या शेतीमध्ये तो लपून बसलेला होता। आपल्या 10 टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होत्या। आरोपीकडे मोबाईल नव्हता, तो मोबाईल मंदिरातच विसरून गेलेला होता। त्या अनुषंगाने त्याच्यावर नावानिशी आपल्याकडे फिर्याद दिलेली होती, ती गुन्हा दाखल होता। काल तो 3 दिवस मागील 3 दिवस तो त्या ऊसाच्या शेतीमध्ये ऊस खाऊन तो त्या ठिकाणी ओढ्याचं पाणी पिऊन तो ऊसाच्या शेतीत परत लपत होता। काल तो ऊसाच्या शेतीतून बाहेर आल्यानंतर आमचे जी गार्ड त्या ठिकाणी त्याच्या घराजवळ लावलेली होती, त्यातील गायकवाड व कारंडे यांनी त्याला काल रात्री 10:45 वाजताच्या सुमारास ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडे अधिक विचारपूस करता दिनांक 26 जुलैला रात्री निळकंठेश्वर मंदिर परिसरामध्ये एक रेड्डी कावरा गुडावत यांचं घर आहे। त्या घरामध्ये तो दारू पिण्यासाठी तो तिथं थांबलेला होता, बसलेला होता। तो त्या ठिकाणी 3 फुगे दारू त्याने पिले, ज्याची किंमत 20 रुपये आहे। आणि तो दारू पिल्यानंतर तो मंदिराच्या आवारामध्ये जे स्टूल बेंच लावलेला आहे त्याच्यावर तो झोपलेला होता। साधारणतः रात्री 1 ते 1:30च्या सुमारास त्याने ते दारूच्या नशेमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाऊन त्याने ती मूर्तीची तोडफोड केली आणि त्या घाई गडबडीमध्ये त्याला मोबाईल आणि चप्पल तो तिथंच विसरला आणि तिथून तो रेल्वे स्टेशनवर जाऊन झोपलेला होता। रेल्वे स्टेशनवरून सकाळी उठून तो परत त्या मंदिराच्या परिसरात आला तेव्हा येथील जे त्याला दारू विकणारा इसम आहे रेड्डी कावरा गुडावत याने परत अरे तू रात्री काय कांड केलं, तू इथून पळून जा अशा पद्धतीने त्याला सांगितलं आणि तो तिथून पळून गेलेला होता। यामध्ये रेड्डी कावरा गुडावत यांची हिस्ट्री पाहिली तर त्यांच्यावर दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही याच्यामध्ये BNS कलम 211, 222, 65 ई प्रोहिबिशन ॲक्ट, त्यासोबतच 123 BNS या कायद्याचा कलम वाढ करून यामध्ये त्या जो आरोपी आहे त्याला नशाकारक पदार्थ त्याने ते दिला आहे, ज्यामुळे अपराध करणे सोपे जावे हा सेक्शन 123 मध्ये बसतं BNS। त्यासोबतच लोकसेवकाला म्हणजे पोलिसांना माहिती देणे टाळणे किंवा माहिती सहाय्य न करणे बांधील असताना या अनुषंगाने यामध्ये कलमवाढ करून त्यालाही आम्ही आज ताब्यात घेतलेला आहे। आणि या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना आज आम्ही एक आरोपी गुन्ह्यामध्ये सामील आहे मुख्य गुन्हा करत असताना आणि त्याला सहाय्य करण्याच्या उद्देशाने ज्या इतर गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कलमवाढ करून दुसराही आरोपी याच्यामध्ये आम्ही अटक केलेला आहे। या घटनेच्या अनुषंगाने आज दिनांक 31 जुलै रोजी दौंड तालुका बंदची हाक सर्व समाज घटकातून देण्यात आलेली होती। या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त सगळीकडे ठेवण्यात आलेला आहे आणि आज जो रूट मार्च पण आम्ही या शहरामध्ये करत आहोत, जेणेकरून या बंदला कुठलंही गालबोट लागता कामा नये अशी दखल आम्ही घेतलेली आहे। धन्यवाद। हे पुस्तकाने कुठल्या उद्देशाने केलं काय सांगितलं काय सांगितलं नाही, आता हे तपासामध्ये त्यानं जे आहे तो रात्री दारू केलेला होता आणि त्याला जशी जाग आली त्यानं ते कृत्य त्यानं त्या आतमध्ये जाऊन केलेला आहे आणि तिथून निघून गेला। पुढील तपास आणि पोलीस करत आहे। सर ते गुडावत आहे तो सपोर्टेड म्हणून त्याला तुम्ही आता त्याच्यावरती गुडावतचं काम होतं की त्याने ही माहिती आम्हाला इमिडिएटली देणे आणि दुसऱ्या दिवशी तो परत आल्यानंतर त्याची ही माहिती आम्हाला देणे, ते न करता त्यांनी त्या आरोपीला तिथून निघून जाण्यासाठी सांगितलं। आणि तू हे काय काम करून बसलं, तू निघून जा पूर्ण अशा पद्धतीने त्याला बोलल्यामुळे तो तिथून पळून गेलेला आहे। त्यासोबतच त्यांनी जे दारू पाजलेली आहे त्यामुळे जो नशाकारक भंगीकारक पदार्थ देणे ज्यामुळे अपराध करणं सोपं जावं हा त्याचा सेक्शन 123 BNS या कलमाची आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। आणि जे अवैध दारू आहे प्रोहिबिशन ॲक्ट 65 ई प्रमाणे त्याने जी विकलेली आहे, विक्री करत आहे, तर त्याही अनुषंगानं त्याच्यामध्ये कलमवाढ झालेली आहे। त्यांचं याच्या गुन्ह्यामध्ये सहाय्य नसलं तरी लोकसेवकांना म्हणजे पोलिसांना मदत न करणे या गोष्टीच्या अनुषंगाने त्यांना याने याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। अशाच प्रकारचा एक प्रकार आता अंबिका लोकनाट्य कला केंद्रावर झाला, तिथंही तुम्हाला त्यांनी 2 दिवसापासून तो गुन्हा लपवून ठेवला होता, तर त्या अनुषंगानं आपण त्यांच्यावरती मालक किंवा ते काय त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल केलेला आहे का करणार आहात? निश्चितपणे त्याच्यामध्ये सुद्धा कलमवाढ करण्यात येणार आहे। तपासामध्ये त्यांनी माहिती दिलेली नाही, त्याच्यामध्ये कलमवाढ
करण्याची कारवाई चालू आहे. सर हे गुडघ्यावरती पाहिलं का मोठी फोडलेली तो त्याला म्हणला ना तू इथून निघून जा, नाही काय पाहिलेलं नाही ना. मेडिकलमध्ये नेमके काय रिपोर्ट आले होते? तर आरोपी ताब्यात घेतलेला आहे, त्याचे मेडिकल आणि इतर कारवाई करण्यास सुरू आहे. सर न्यायालयात कधी सादर करण्यात येईल? कोर्टात सादर? कोर्टात त्यांना आता आजच करणार आहे.